नमस्कार. गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत. हिवाळा सुरू झाला आणि सगळीकडे मस्तपैकी थंडी सुद्धा पडली आहे. म्हणूनच आज आपण पाहतोय विविध पोषण मूल्यांनी समृद्ध असलेली एक हिवाळ्याची रेसिपी. आज आपण पाहतोय आईवाचे लाडू. हिवाळ्यात आईवाच्या लाडूंचं सेवन केल्यानं शरीरातील उष्णता तर वाढतेच, शिवाय डोळे, केस आणि त्वचा यांचं आरोग्य सुधारण्यासही मदत होते. आणि मुख्य म्हणजे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, वजनाचं संतुलन राखण्यासाठी म्हणजेच वेट लॉस साठी हे लाडू खूप फायदेशीर ठरतात. करायला अतिशय सोपे असणारे आणि पटकन होणारे हे लाडू जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही केले तर ते अजिबात चिकट, चिवट आणि बुळबुळीत होणार नाही आणि नेहमीपेक्षा दीर्घकाळ टिकण्यासही मदत होईल. आणि हो, मुख्य म्हणजे हे लाडू शुगर फ्री आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. हिवाळा स्पेशल सुपर फूड रेसिपी, शुगर फ्री आईवाचे लाडू. आईवाचे लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आता आपण पाहूया. हे पहा, आईवाचे लाडू करण्यासाठी आपल्याला 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम आईव घ्यायचे. याला आईव, अहईव किंवा हलीम असंही म्हटलं जातं. हे आईव दिसायला अगदी नाचणीसारखे दिसतात, फक्त थोडेसे लांबट असतात इतकंच. रंगाला मात्र अगदी नाचणीसारखेच ब्राऊन असतात. 1 वाटी आईवसाठी आपल्याला 2 वाटी नारळाचं पाणी घ्यायचं. आपण नारळ फोडल्यानंतर जे पाणी निघतं ना, तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि हे पहा, आपल्याला इथे 3 वाट्या खोवलेला नारळ वापरायचा आहे. म्हणजे 1 वाटी आईव, 2 वाट्या नारळाचं पाणी आणि 3 वाट्या खोवलेला नारळ. 3 वाट्या म्हणजे नारळाच्या 3 वाट्या नव्हे, तर ह्या स्टीलच्या वाट्या. आणि 2 वाट्या बारीक चिरलेला काळा गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. म्हणजे आईवाच्या लाडूचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं का? हे पहा, 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम आईव, 2 वाट्या नारळाचं पाणी, 3 वाट्या खोवलेला नारळ आणि 2 वाट्या बारीक चिरलेला काळा गूळ. पारंपरिक आईवाचे लाडू एवढ्याच साहित्यांपासून तयार केले जातात. आणि जर तुम्हाला लाडू आणखीन पौष्टिक बनवायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर साहित्य वापरू शकता, जसं की ड्रायफ्रूट्स, केशर, खसखस वगैरे. या साहित्याव्यतिरिक्त आज आपण इथे पाव वाटी ड्रायफ्रूट्स, वेलची, जायफळ पूड, 5-6 लवंगा आणि 1 टेबलस्पून साजूक तूप वापरतोय. हे पाल आईवाचे लाडू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी आईव घालायचे. आणि हे आईव आपल्याला रंग बदलेपर्यंत म्हणजे तडतडेपर्यंत परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे. अशा प्रकारे आईव भाजून घेतल्यानं आपण जेव्हा ते आईव भिजवतो तेव्हा ते बुळबुळीत, चिकट आणि चिवट होत नाहीत. हे पहा, आपले आईव तडतड उडू लागले, त्याचा अर्थ आपले आईव खमंग भाजून झालेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि या भाजून झालेल्या आईवामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून खसखस घालायची आहे. आणि या गरमागरम आईवाबरोबरच आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे. ती अगदी व्यवस्थित भाजली जाते. आता हे भाजलेले आईव आणि खसखस आपल्याला एका बाउलमध्ये म्हणजे वाटीमध्ये काढून घ्यायचे. आईवामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क म्हणजेच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. शिवाय अँटीऑक्सिडंट आणि रक्त शुद्ध करणारे गुणधर्म देखील असतात. आता हे आईव आपल्याला 2 वाट्या नारळाच्या पाण्यात भिजत घालायचे. जर तुमच्याकडे नारळाचं पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही साध्या पाण्यात देखील हे आईव भिजवू शकता, किंवा 1 वाटी नारळाचं पाणी आणि 1 वाटी साधं पाणी असंही प्रमाण तुम्ही वापरू शकता. आता हे आईव आपल्याला 1 तासभर भिजत ठेवायचे. निदान कमीत कमी अर्धा तास तरी हे आईव भिजायलाच हवेत. जोपर्यंत आईव भिजतात तोपर्यंत आपण लाडवाची इतर तयारी करायला घेऊया. आता आपण एक पॅन गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि 5-6 लवंगा यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. लवंगात तडतड उडू लागल्या की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे काप घालायचे आहेत आणि ते सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला खमंग परतून घ्यायचे. अशा प्रकारे ड्रायफ्रूट साजूक तुपामध्ये परतून घेतल्यानंतर ते स्वादिष्ट तर होतातच, शिवाय क्रंची देखील होतात. आपले ड्रायफ्रूट्स परतून झालेत. आता गॅस बंद करूया आणि आता आपण ज्या पॅनमध्ये आईव भाजून घेतले होते त्याच पॅनमध्ये खोवलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे खोवलेलं खोबरं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं नाही आहे, तर आपल्याला हे खोवलेलं खोबरं फक्त त्याचा ओलसरपणा जाईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. या खोवलेल्या खोबऱ्याचा ओलसरपणा कमी करण्यासाठी मध्यम आचेवर आपल्याला फक्त 2 ते 3च मिनिट लागतात. हे पहा, आपल्याला खोवलेलं खोबरं भाजून झालं, ते कोरडं दिसायला लागलं. आता यामध्ये बारीक चिरलेला 2 वाटी गूळ घालायचा आहे आणि तो सुद्धा मंद आचेवर आपल्याला गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपण खोबऱ्याचा ओलसरपणा घालवल्यानंतर म्हणजे खोबरं परतून झाल्यानंतरच त्यामध्ये गूळ घालायचा आहे. जर तुम्ही खोबरं आणि गूळ एकदम घातलं आणि ते परतून घेतलं तर आपले हे मिश्रण खूप ओलसर होईल आणि मग ते घट्ट होण्यासाठी खूप वेळ लागेल. म्हणून आपल्याला आधी खोबरं भाजून घ्यायचे, त्यानंतर गूळ त्यामध्ये घालायचा आहे.
आणि हे पहा आपण बारीक चिरलेला गूळ वापरतोय, त्यामुळे यामध्ये जर काही बारीक खडे शिल्लक असतील तर ते हे पहा अशा पद्धतीनं चमच्याच्या सहाय्यानं फोडून घ्यायचे, ठेचून घ्यायचे. आणि लक्षात ठेवा आपल्याला एक खोबरं आणि गूळ यांचं मिश्रण मंद आचेवरच भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे. आता आपला गूळ पूर्णपणे विरघळला आणि तो खोबऱ्यामध्ये मिक्स झाला, एकजीव झाला आहे. आता यामध्ये आपण भिजत घातलेले अळीव घालायचेत. पाहताय ना तुम्ही आपले अळीव कसे घट्ट झालेत, ते अगदी पूर्णपणे भिजलेत. अगदी अर्ध्या तासामध्ये अळीवाने संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. आणि आपण अळीव तुपावर भाजून घेतल्यानं ते अजिबात बुळबुळीत झालेले नाही आहेत, चिकट चिवट झालेले नाही आहेत. जर आपण हे अळीव तुपात भाजून घेतले नसते तर सब्जा भिजत घातल्यानंतर सब्जाभोवती कसं पांढरं आवरण तयार होतं तसं आवरण इथे तयार झालं असतं, पण आपलं अजिबात तसं झालेलं नाही आहे. प्रत्येक अळीव आपला सुट्टा सुट्टा झाला आहे. आता या अळीव, खसखस, गूळ, खोबरं यांचं मिश्रण आपल्याला मंद आचेवर घट्ट होईपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत परतत राहायचं. 1 वाटी अळीवासाठी 2 वाट्या बारीक चिरलेला गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तरी जर तुम्हाला लाडू आणखीन गोड हवे असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण वापरू शकता. तसंही गुळामध्येही लोहाचं प्रमाण अगदी भरपूर प्रमाणात असतं. ह्या अळीवाचे लाडू थंडीमध्ये अगदी सर्वांसाठीच खूप गुणकारी असतात, परंतु स्त्रियांनी डिलिव्हरीनंतर म्हणजेच प्रसूतीनंतर त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी या लाडवांचा खूप फायदा होतो. प्रसूतीनंतर या लाडवाचं सेवन करणं फायदेशीर आहे, परंतु हे लाडू अतिशय उष्ण असल्याने प्रसूतीपूर्वी म्हणजेच गरोदर काळात या लाडवांचं अजिबात सेवन करू नये. हे पहा आपलं मिश्रण कोरडं व्हायला लागलं आणि गोळा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घालायची आहे आणि थोडंसं जायफळसुद्धा किसून घालायचं आहे. या लाडवामध्ये आपण लवंगा तर घातल्याच आहेत, शिवाय आता जायफळही घालतो आणि हे दोन्ही जिन्नस अगदी उष्ण आहेत, त्यामुळे थंडीत याचा फायदा तर होणारच. आता जायफळ आणि वेलची पूड या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. हे पहा आपलं मिश्रण एकजीव झालं आहे. आता यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि लवंगा घालायच्यात आणि हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आपले सर्व जिन्नस एकजीव झालेले. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळायचे. आपलं मिश्रण थंड झालं. आता आपण याचे छोटे छोटे लाडू वळायला घेऊयात. काही जण मिश्रण कोमट असताना लाडू वळतात, परंतु मी मात्र आज थोडंसं थंडच करून घेणार आहे. हे लाडू गुणानं खूप उष्ण असतात, म्हणून आपल्याला इतर लाडवांपेक्षा हे लाडू छोटे छोटे वळून घ्यायचे. या लाडवाचं मिश्रण ओलसर असल्यानं आपल्याला हे लाडू व्हायला फारसे प्रयास पडत नाहीत. एका हाताच्या मुठीनं सुद्धा हे लाडू अगदी सहज वळले जातात. मुठीत बसेल इतकं मिश्रण मुठीत घ्यायचं, ते गोल गोल फिरवत दाबत राहायचं आणि मग शेवटी हे पहा अशा पद्धतीनं दोन्ही हातानं त्याला गोल आकार द्यायचा. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व लाडू करून घ्यायचे. आपलं मिश्रण इतकं व्यवस्थित झालं की आपल्याला दोन्ही हातांना तूप, तेल किंवा पाणी काहीच लावावं लागत नाही आहे. आपलं मिश्रण आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे. हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये आपली स्किन म्हणजे त्वचा कोरडी पडत असते, त्यामुळे केस गळतीच्या समस्या उद्भवतात. यावर सुद्धा हे लाडू अतिशय गुणकारी ठरतात. प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरातील झीज भरून काढण्यासाठी सर्व पदार्थ तुपात करून ते खायला दिले जातात. अशावेळी वजन वाढण्याचा धोका देखील संभवत असतो. अशावेळी वजन नियंत्रणात ठेवण्याचं म्हणजे वेट लॉस करण्याचं काम देखील हे लाडू करत असतात. हे पहा आपले लाडू करून झालेत. आता आपण ते एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण हे लाडू तयार करण्यासाठी 100 ग्रॅम अळीव, 200 ग्रॅम खोवलेला नारळ, 200 ग्रॅम काळा गूळ, 2 वाट्या नारळाचं पाणी इतके महत्त्वाचे जिन्नस वापरले होते. एवढ्या प्रमाणामध्ये आपले प्रत्येकी 30 ग्रॅमचा एक असे 17 लाडू तयार झालेत, म्हणजे साधारण 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो. आपले हे लाडू हेल्दी तर आहेतच, शिवाय स्वादिष्टही आणि दिसायलाही फार सुंदर दिसत आहेत. पाहता क्षणी हे लाडू आपल्याला खावेसे वाटतात. एकदा का एक लाडू तोंडात टाकला की दुसरा लाडू खाण्याचा मोह आवरता येत नाही. असं असलं तरी जरा जपूनच कारण हे लाडू खूपच उष्ण असल्यानं रोज एकाच लाडूचं सेवन केलेलं केव्हाही बरं. तुम्ही सुद्धा हे पोषण मूल्यांनी परिपूर्ण असणारे सुपर फूड म्हणून गणले जाणारे लोखंडाच्या कढईमध्ये अथवा पॅनमध्ये हे एनर्जेटिक अळीवाचे लाडू या हिवाळ्यामध्ये एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.